आज काहीतरी चटपटीत आणि खमंग खायची इच्छा होती। त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेले आहेत 2 चमचे हरभरा आणि 2 चमचे उडदाची डाळ। स्वच्छ धुवून याला सुकवून घेतलं आणि त्यानंतर कपड्याने पुसून देखील घेतलं आणि आता याला कढईमध्ये छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मस्त याला एक 5 ते 6 मिनिटं असं छान असं भाजून घ्यायचं आहे। तर उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ देखील भाजून घेतली। त्यानंतर 1 चमचा मोठा आपण तीळ घेतलेले आहेत, याला देखील छान असं भाजून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये आपल्याला टाकायचे धणे, जिरे, थोडेसे लाल मिरच्या, थोडीशी काळी मिरी आणि खूप सारा कढीपत्ता टाकून आपण मस्त याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात। एकदम सोपी रेसिपी आहे, चवीला देखील मस्त आहे आणि टेस्टी देखील आहे। एकदा बनवून ठेवाल तर जवळजवळ महिनाभर आरामात टिकते। यामध्ये थोडीशी चिंच टाकून देखील आपण असं कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेतलं। आता सगळं साहित्य थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मिक्सरमध्ये आपल्याला डाळी वाटून घ्यायच्यात, बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची। पाणी न वापरता कोरडंच आपण याला या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मिरच्या टाकायच्या, थोडासा हिंग टाकायचा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा परत लाल तिखट टाकलेलं आहे आपण आणि मस्त याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तयार झालेला आपला खमंग असा साऊथ इंडियन स्टाईलचा पोळी मसाला। तर हा पोळी मसाला तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत खाऊ शकता, एक नंबर लागतो। नुसत्या चपातीसोबत तूप टाकून जर खाल्ला तर तो देखील एक नंबर लागतो। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आहे। मुलांना अशा छोट्या छोट्या इडल्या बनवायच्या, मिनी इडलीज म्हणतात याला। हे अशा पद्धतीने याला तडका देऊन यावरती पोळी मसाला टाकायचा, तुपासोबत याला फ्राय करायचं। तर या ठिकाणी तयार झालेली आपली पोळी इडली एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे, नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।